मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहितीचा अधिकार अधिनियम 2005 या कायद्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहणार आहे. त्याची उजळणी जो आहे ती बघणार आहे आपण. आणि त्याचबरोबर ह्याच्यावरती जेवढे प्रश्न आले होते इथून मागं जे कंबाईनच्या परीक्षेला मुख्य परीक्षेसाठी त्याच्यावरती आपण सर्व प्रश्न सोडवणार आहे. तर याची व्याप्ती आहे ती संपूर्ण भारतामध्ये हा माहितीचा अधिकार अधिनियम आहे तो चालतो. त्याचा प्रारंभ 15 जून 2005 रोजी झाला होता. राष्ट्रपतींनी मंजुरी 12 ऑक्टोबर 2005 रोजी दिली. तर ह्याच्यामध्ये काही व्याख्या आहेत कलम 2 मध्ये. त्या व्याख्या समुचित शासन 2 मध्ये समुचित शासन याची व्याख्या आहे. त्याचबरोबर बी मध्ये केंद्रीय माहिती आयोग, सी मध्ये केंद्रीय जनमाहिती अधिकारी, डी मध्ये मुख्य माहिती आयोग, 2 सक्षम प्राधिकारी, एफ मध्ये माहिती, जी मध्ये विहित हा महत्वाचा आहे, एच मध्ये सार्वजनिक प्राधिकरण हे देखील महत्वाचं आहे, आय मध्ये अभिलेख, जे मध्ये माहितीचा अधिकार, के राज्य माहिती आयोग हे महत्वाचं आहे. त्यानंतर राज्य मुख्य माहिती आयोग आणि राज्य माहिती आयोग यांची व्याख्या दिलेली आहे. 2 मध्ये राज्य वन माहिती अधिकारी आणि त्रयस्थ पक्ष एन मध्ये. हे कलम 2 झालं. कलम 3 जो आहे तो माहितीचा अधिकार आहे. कलम 3.2 मध्ये माहितीचा अधिकार व सार्वजनिक प्राधिकरणावरील आबंधने जे आहेत त्याच्यामध्ये सांगितलेले आहेत. कलम 4 सार्वजनिक प्राधिकरणावरील आबंधने. तर या अधिनियमाच्या प्रारंभानंतर 120 दिवसाच्या आत माहिती प्रसिद्ध व अद्ययावत करावी अशी माहितीचा अधिकार आहे. कलम 5 जनमाहिती अधिकाऱ्याने पद निर्देशित करणे. तर 100 दिवसाच्या आत सर्व प्राधिकरणाने पद निर्देशित करणे. ही 6 नंबर माहिती मिळवण्यासाठी विनंती करणे. तर ही विनंती आपण भाषा जी आहे ती इंग्रजी, हिंदी किंवा स्थानिक भाषेत देखील करू शकतो. याचे स्वरूप असेल ते लेखी किंवा तोंडी माहिती आपण विनंती करू शकतो. त्यानंतर ह्याच्यामध्ये काय हे आहेत, वैयक्तिक माहिती देण्याची गरज नाही या ठिकाणी. तसेच इतर प्राधिकरणाकडे अर्ज हस्तांतरित करावा पुढील 5 दिवसामध्ये. 7 नंबरचा कलम विनंतीचा अर्ज निकालात काढणे. विनंती केल्यानंतर माहिती पुरवणे 30 दिवसाच्या आत. जीविताशी किंवा स्वातंत्र्याशी निगडीत माहिती असेल तर 48 तासाच्या आतमध्ये ही माहिती पुरवावी लागेल. तर हे अर्ज हस्तांतरण करावे लागेल ते 5 दिवसामध्ये पुढील ठिकाणी. तर छापील स्वरूपातील किंवा कोणत्याही इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील माहिती पुरवण्यासाठी वाजवी शुल्क आहे ते लागणार आहे. दारिद्र्य रेषेखालील व्यक्तीला कोणतेही शुल्क जे आहे ते आकारले जाणार नाही. त्यानंतर 8 माहिती प्रकट करण्याबाबत अपवाद आहेत काय, ते अपवाद या ठिकाणी दिलेले आहेत. त्या अपवादामध्ये संरक्षित हितसंबंधाच्या हानीपेक्षा सार्वजनिक हितसंबंध जास्त महत्त्वाचे असतील या ठिकाणी माहिती द्यावी लागते. तर 20 वर्षापूर्वी घडलेल्या घटना व प्रसंगाबाबत माहिती पुरवली जाईल. 20 वर्षाच्या कालसंदर्भात वाद निर्माण झाल्यास केंद्र सरकारचा निर्णय अंतिम असेल. त्यानंतर पुढील कलम 9 विवक्षित प्रकरणात माहिती देण्याची नकार देणे. काही अशी प्रकरणं आहेत त्याच्यामध्ये माहिती देऊ शकत नाही. कलम 10 प्रत्ययकर्णिता. कलम 11 त्रयस्थ पक्षाची माहिती. माहिती मागणे प्राप्त झाल्यापासून त्रयस्थ पक्षास 5 दिवसाच्या आत लेखी नोटीस. नोटिसीनंतर त्रयस्थ पक्षाचे अभिवादन 10 दिवसांमध्ये पुरवणे. अशी माहिती पुरवणे त्रयस्थ पक्षाचा सहभाग 40 दिवसांमध्ये. केंद्रीय माहिती आयोग हा जो आहे तो चॅप्टर नंबर 3 आहे याच्यामध्ये केंद्रीय माहिती आयोग. कलम 12 केंद्रीय माहिती आयोग गठीत करणे. तर ह्याच्यामध्ये एक मुख्य आयोग अधिकारी असणार आहे, त्याच्याबरोबर त्याच्या साह्याला 10 इतर सदस्य असतील. तर यांची नियुक्ती जी आहे ती कुणाद्वारे केली जाते, तर राष्ट्रपतीद्वारे यांची नियुक्ती केली जाते. तर शिफारस समिती 3 सदस्य असते. त्याच्यामध्ये अध्यक्ष आहे ते पंतप्रधान देशाचे अध्यक्ष असतात. त्याबरोबर सदस्य आहे तो विरोधी पक्ष नेता आणि एक केंद्रीय कॅबिनेट मंत्री देखील असतो. तर याचे मुख्यालय जे आहे ते दिल्ली या ठिकाणी आहे केंद्रीय माहिती आयोगाचे. कलम 13 पदावधी व सेवेच्या शर्ती यामध्ये मेन्शन केलेल्या आहेत. मुख्य माहिती आयोग जो आहे ते 3 वर्ष किंवा वयाचे 65 वर्षापर्यंत असेल. तर माहिती आयोग जो आहे तो 3 वर्ष किंवा वयाच्या 65 पर्यंत असेल. पुनर्नियुक्तीस पात्र पण एकूण कालावधी 5 वर्षापेक्षा जास्त नसेल या ठिकाणी असं सांगितलं. तर शपथ आणि राजीनामा जो आहे तो राष्ट्रपतीला संबंधून जो आहे तो दिला जातो. कलम 14 मुख्य माहिती आयुक्तास किंवा माहिती आयुक्तांना पदावरून दूर करणे. तर ह्याची चौकशी केली जाईल पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयामध्ये आणि जो फायनल निर्णय जो असेल आदेश तो राष्ट्रपतीद्वारे सांगितला जाईल सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशांती. तर राज्य माहिती आयोग
राज्य माहिती आयोगाबद्दल रचना जी आहे ती सेम, एक अध्यक्ष आणि 10 सदस्य असतात. त्यांची नियुक्ती जी आहे फक्त ते राज्यपाल करतात आणि शिफारस समितीमध्ये मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेता आणि कॅबिनेट मंत्री असतो. त्यानंतर कलम 16 पदावधी व सेवेच्या शर्ती या ठिकाणी सांगितलेत. राज्य मुख्य माहिती आयोग जो आहे तो 3 वर्ष किंवा 65 वर्षापर्यंत, माहिती आयोग पुनर्नियुक्तीस पात्र असतात, कालावधी 5 वर्षापेक्षा जास्त नसेल. शपथ आहे ती राजीनामा राज्यपालाला दिला जातो राज्य माहिती आयोगाचा. कलम 17 राज्य मुख्य माहिती आयुक्तास व इतर आयुक्तास पदावरून दूर करणे. याची चौकशी लक्षात ठेवा, सर्वोच्च न्यायालय करते आणि सर्वोच्च न्यायालयाने चौकशी केल्यानंतर राज्यपाल जे आहेत ते आदेश देऊ शकतात पदावरून दूर करण्यासाठी. तर माहितीचा अधिकार व कार्य तसेच अपील आणि शास्ती याबद्दल माहिती बघूया. माहिती आयोगाने अधिकार व कार्य 18 मध्ये मेन्शन केले. अपील, जनमाहिती अधिकाऱ्याच्या निर्णयावर प्रथम अपील जे आहे ते आपण 30 दिवसाच्या आत करू शकतो. तर त्रयस्थ पक्ष 30 दिवसाच्या आत करेल. प्रथम अपील 30 दिवसात, अपवाद काही गोष्टींना आहे तो 45 दिवसामध्ये करेल. तसेच द्वितीय अपील जे असेल ती 90 दिवसाच्या आत करणे किंवा योग्य कारण असल्यास 90 दिवसानंतरही केले तरी चालते. लक्षात ठेवा, जी द्वितीय माहिती अपील आहे ती राज्य माहिती आयुक्ताकडे आपण डायरेक्टली करू शकतो द्वितीय अपील. तर द्वितीय अपील आहे ती निर्णय कालावधी नाही, आयोगाचा निर्णय बंधनकारक असतील, आयोगाला शिक्षा देण्याचा देखील अधिकार आहे, आयोगाला अर्ज फेटाळण्याचा देखील अधिकार आहे द्वितीय अधिकार. तर ही जी शास्ती जी आहे ती, एखाद्या माहिती अधिकाऱ्याने वाजवी कारणाशिवाय माहिती नाकारल्यास हे करू शकतो. तर याचा दंड जो आहे तो प्रत्येक दिवसाला, लक्षात ठेवा, प्रत्येक दिवसाला 250 रुपये इतका दंड आलेला आहे. परंतु हा दंड जो आहे तो 25,000पेक्षा जास्त असणार नाही. तर दंडाबरोबरच दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई देखील केली जाईल. कलम 21 सद्भावनेने केलेल्या कृत्याला संरक्षण असेल या ठिकाणी. 22 अधिनियमाच्या अधिभावी परिणाम असणे. 23 न्यायालयाच्या अधिकाराची आडकाठी. तर संकीर्ण ह्याच्यामध्ये काही 2-3 महत्त्वाचे आहेत ते आपण बघू. विविक्षित संघटनांना हा अधिनियम लागू नसणे हा महत्त्वाचा आहे. अनुसूचित 2 मध्ये ज्या संस्था आहेत त्यांना हा नियम जो आहे तो लागू नसणार आहे. त्याच्यामध्ये टोटल 25 संस्था आहेत अशा की त्यांच्यावरती हा नियम बंधनकारक नाही. मात्र या संघटनाच्या बाबतीत भ्रष्टाचार व मानवी हक्काचे उल्लंघन संबंधित असणारी माहिती मागवता येते. अशी माहिती आयोगाच्या परवानगीशिवाय देता येत नाही. ही माहिती 45 दिवसाच्या आत पुरवावी लागते. तर संनियंत्रण करणे किंवा अहवाल देणे. कलम 26 समुचित शासनाचे कार्यक्रम. तर 27 आहे तो समुचित शासनाचा नियम करण्याचा अधिकार आहे, म्हणजेच केंद्र शासनाचा. 28 सक्षम प्राधिकरणाचा नियम करण्याचा अधिकार. नियम सभागृह पुढे ठेवणे, काय असेल ते अडचणी दूर करण्याचा अधिकार. आणि 31 मध्ये निरसन आहे. आता ह्याच्यामध्ये जशा राज्यघटनेमध्ये अनुसूची आहेत तशी याच्यामध्ये 2 अनुसूच्या आहेत. तर पहिली अनुसूची जी आहे ती मुख्य माहिती आयोग किंवा माहिती आयुक्त, राज्य माहिती आयुक्त, मुख्य माहिती आयुक्त, राज्य माहिती आयुक्त यांनी घ्यावयाच्या ज्या शपथ आहेत किंवा प्रतिज्ञापत्राचा नमुना जो आहे तो ह्याच्यामध्ये दिलेला आहे अनुसूची पहिलीमध्ये. दुसरीमध्ये काय आहे तर केंद्र सरकारने स्थापन केलेल्या गुप्त वार्ता व सुरक्षा संघटना याच्यामध्ये सांगितलेले आहे. पडले होते मुख्य परीक्षेसाठी. पहिला प्रश्न, खालीलपैकी कोणत्या संस्थांनी माहिती अधिकार अधिनियम 2005 नुसार माहिती देणे बंधनकारक नाही. तर माहिती देणे काही गोष्टींवर बंधनकारक नाही, आपण मगाशी बघितले तसे. तर बॉर्डर रोड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन किंवा त्याला आपण BRO असे म्हणतो, तसेच एव्हिएशन रिसर्च सेंटर यांना माहिती देणे बंधनकारक नाही. त्यामुळं दोन्ही पण ह्या ज्या समिती आहेत, संस्था आहेत, त्यांना ही माहिती देणे बंधनकारक नाही. त्यामुळे 3 उत्तर जे आहे ते बरोबर आहे. पुढील प्रश्न, माहिती अधिकार अधिनियमांतर्गत केंद्रीय माहिती आयुक्तांची संख्या ही किती असावी. तर ही संख्या जी आहे ती 10 पेक्षा जास्त नसेल असं सांगितलं आहे. हा जो आहे तो कंबाईन 2019च्या परीक्षेसाठी पडला होता, मेन्स परीक्षेसाठी. पुढील प्रश्न, केंद्रीय मुख्य माहिती आयुक्ताची नियुक्ती कोण करतात. केंद्रीय मुख्य माहिती आयुक्तांची नियुक्ती जी आहे ते राष्ट्रपती करत असतात, हे सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळं ऑप्शन नंबर C जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न, माहिती अधिकाराच्या दुसऱ्या सूची अधिनियम 2005 मध्ये खालीलपैकी कोणत्या मुद्द्यांचा समावेश केला आहे. तर ह्याच्यामध्ये काही गोष्टी आहेत की ज्यांना हा नियम लागू नाही.
त्याच्यामध्ये गुप्तहेर संघटना असतील, त्याचबरोबर सीमा सुरक्षा दल, इंडो तिबेटियन सीमा पोलीस या सर्वांचा समावेश येतो. त्यामुळे वरीलपैकी सर्व जे आहे त्याचे उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न, माहिती अधिकाराचा कोणता विभाग माहिती आयोगाच्या अधिकाराशी व कार्याशी संबंधित आहे? याचे उत्तर आहे ते 4 आहे, म्हणजे कलम 18 हे माहिती आयोगाच्या अधिकाराशी संबंधित कलम आहे. ESI 2019 रोजी पडला होता. माहिती अधिकाराचा कायदा 2005 ची पुढीलपैकी कोणती उद्दिष्टे नाहीत असं विचारलेलं आहे. तर आपण डायरेक्टली उत्तर बघू. उद्दिष्टे नाहीत त्याचं उत्तर आहे क आणि ड हे उद्दिष्ट नाही ह्याचं. तर आपण उद्दिष्ट बघूया. प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाच्या कार्यशैलीमध्ये पारदर्शकता आणणे हे उद्दिष्ट आहे. तसेच राज्य व केंद्रीय माहिती आयोग गठीत करणे हे 2005चा जो अधिकार कायदा आहे माहितीचा त्याच्या अंतर्गत हे उद्दिष्ट आहे. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 7, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील कोणते कलम सद्भावनेने केलेल्या कृत्याला संरक्षण संबंधित आहे? तर ह्याचे उत्तर आहे कलम 21 जे आहे ते सद्भावने केलेले कृत्य असेल ते त्याला संरक्षण देण्याची हमी देते. प्रश्न क्रमांक 8, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील तरतुदीनुसार सक्षम प्राधिकरण याचा खुलासा कोणत्या कलमात केलेला आहे? आता सक्षम प्राधिकरण जे आहे त्याची व्याख्या कोणत्या कलमामध्ये केलेली आहे? तर कलम 2 अंतर्गत याची व्याख्या केली आहे. 9वा प्रश्न, माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागितलेली माहिती एखाद्या व्यक्तीचे जीवित व स्वातंत्र्य या संदर्भात असल्यास तर विनंतीचा अर्ज मिळाल्यापासून किती दिवसाच्या आत देणे बंधनकारक आहे? तर याचे उत्तर आहे वरीलपैकी नाही, म्हणजे हे जे आहे ते 48 तासाच्या आत माहिती देणे जी आहे ती बंधनकारक असते. त्यामुळे वरीलपैकी नाही हे उत्तर येत आहे. पुढील प्रश्न 10 नंबरचा, लिपिक 2019, माहिती अधिकाराच्या कायद्याअंतर्गत 20 वर्षापूर्वी घडलेल्या घटनांची माहिती देताना 20 वर्षाच्या उक्त कालावधीची संगणना ज्यापासून करायची त्या दिनांकासंदर्भात प्रश्न उपस्थित झाल्यास या अधिनियमात तरतूद केलेल्या सर्वसाधारण अपिलांना अधीन राहून कोणाचा निर्णय अंतिम राहील? याचे उत्तर आहे 1, म्हणजे केंद्र सरकारचा जो निर्णय असेल या ठिकाणी अंतिम राहील 20 वर्षापूर्वीच्या किंवा त्यावेळेच्या संबंधासाठी. 11 नंबर, माहिती अधिकार अधिनियम 2005च्या खालीलपैकी कोणत्या कलमात केंद्रीय माहिती आयोगाच्या स्थापनेबद्दल तरतूद दिलेली आहे? केंद्रीय माहिती आयोग जो आहे तो कलम 12 नुसार तयार करणे याबद्दल स्थापनेबद्दल माहिती दिलेली आहे. प्रश्न 12, माहिती अधिकार अधिनियमांतर्गत कोणते कलम कृत्यकरणी संदर्भामध्ये आहे? तर आपण मगाशी हे बघितले होते. याचे उत्तर आहे ते डायरेक्ट सांगतो 10, कलम 10 जे आहे ते कृत्यकर्णिताशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 13, माहिती अधिकार अधिनियम अंतर्गत कमाल दंड किंवा शिक्षा पुढील प्रमाणे आहे. तर कमाल दंड जो आहे तो 25,000 इतका किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे तो नसावा अशी तरतूद केलेली आहे. पुढील प्रश्न 14 नंबर, माहिती अधिकार कायदा 2005 अंतर्गत त्रयस्थ पक्ष याचा अर्थ काय होतो? त्रयस्थ पक्ष म्हणजे काय? याचा अर्थ आहे तो कोणती विधाने बरोबर आहेत असं विचारलंय. फक्त ब आणि क हे त्याचं उत्तर आहे, म्हणजे माहिती मिळवण्याची विनंती करणारी नागरिकाव्यतिरिक्त व्यक्ती म्हणजे त्रयस्थ व्यक्ती, त्याचबरोबर हे एक सार्वजनिक प्राधिकरण देखील असू शकते. त्यामुळे ब आणि क हे विधान बरोबर आहे. ते समुचित शासन असू शकत नाही, तसेच सदर कार्यालयात व्यक्तिरित पक्ष ते पण असू शकत नाही. प्रश्न क्रमांक 15, माहिती अधिकार कायद्याअंतर्गत दारिद्र्य रेषेखाली असलेल्या व्यक्तीकडून शासनाकडून माहिती मागवण्यासाठी किती फी आकारली जाते? तर दारिद्र्य रेषेखाली असाल तर तुम्हाला फी आकारण्यामध्ये येत नाही, हा नियम आहे. प्रश्न 16, माहिती अधिकाराच्या कायद्याअंतर्गत त्रयस्थ पक्ष याच्या व्याख्येमध्ये पुढील कोणाचा समावेश होतो? तर आपण आता मगाशीच बघितल्याचं उत्तर येत आहे ते ब आणि क, म्हणजेच माहिती मिळवण्याची विनंती करणारा नागरिकाव्यतिरिक्त इतर एखादा व्यक्ती, तसेच सार्वजनिक प्राधिकरण हे देखील यामध्ये येऊ शकते त्रयस्थ व्यक्तीमध्ये. प्रश्न 17, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील कलम 22 नुसार खालीलपैकी कोणत्या अधिनियमावर अधिभावी परिणाम झालेला आहे? तर याचे उत्तर आहे 3, म्हणजे शासकीय गुपिते अधिनियम 1923 यावरती माहितीच्या अधिकाराचा
जो आहे तो अभिवाही परिणाम झालेला आहे. प्रश्न 18. माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या संदर्भात पुढील विधाने विचार करा. तर ह्याच्यामध्ये कोणती विधाने जी आहेत ती बरोबर किंवा चुकीची आहेत ते ओळखायचं आपल्याला. ह्याचे उत्तर 3 आहे, म्हणजे अ आणि ब हे दोन्ही पण विधान जे आहेत ते चुकीचे आहे. हा जो आहे तो 2018ला प्रश्न पडला होता. तर ही विधान चुकीचे का आहे, तर त्यावेळी जम्मू काश्मीर जो आहे तो त्यावेळी भारतामध्ये हा जो कायदा आहे तो संपूर्ण भारतामध्ये लागू नव्हता. आता तो संपूर्ण भारतामध्ये लागू झालेला आहे. तसेच या कायद्याअंतर्गत मागवलेली कोणतीही माहिती मोफत पुरवली जाते. तर हे विधान देखील चुकीचं आहे, कारण मोफत माहिती जी आहे ती फक्त दारिद्र्य रेषेखालील व्यक्तीला पुरवली जाते. 19 नंबरचा प्रश्न. माहिती अधिकाराच्या कायद्याअंतर्गत पुढील विधानांचा विचार करा. ह्याच्यामध्ये विधाने दिलीत आपल्याला, तर काय करायचं, कोणते विधान बरोबर आहे किंवा चुकीचे आहे आपल्याला शोधायचे आहे. ह्याचे उत्तर डायरेक्टली बघू. दोन्ही पण विधाने जे आहेत ते चुकीचे आहेत. तर तुम्ही मला सांगा ह्याचं कमेंटमध्ये उत्तर, का विधाने चुकीची आहे ती. हा प्रश्न मी जो आहे तो असाच ठेवत आहे. या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ थांबवून देखील बघू शकता. पुढचा प्रश्न. माहितीचा अधिकार हा अधिकार म्हणून का ओळखला जातो, याचे कारण काय आहे. याचे उत्तर आहे 20/4, म्हणजे सर्व विधाने या ठिकाणी बरोबर आहेत. एक बाजूने कर्तव्यधारक तयार करते, दुसऱ्या बाजूने कायदेशीर पात्रतेचा या ठिकाणी लाभार्थी व्यक्ती असतो. तसेच कागदपत्र उघड करण्यास नकार देण्यासाठी त्याची भूमिका सिद्ध करण्यासाठी कर्तव्यधारकाकडे जबाबदारी. आंतरराष्ट्रीय दायित्वाचा एक भाग म्हणून हा कायदा ओळखला जातो. तसेच माहिती ही सार्वजनिक आणि प्रशासनाच्या संबंधित नसल्याची चिन्हे माहिती ही सार्वजनिक आणि प्रशासनाशी संबंधित नसल्याची. पुढील प्रश्न. माहिती अधिकाऱ्याला कायद्याअंतर्गत सक्षम अधिकारी निवडून योग्य जे आहे त्या जोड्या लावायच्या आहेत. तर 21चं उत्तर जे आहे ते आपण डायरेक्टली आन्सरनुसार जाऊया. 3 उत्तर येत आहे, म्हणजे अचं 3. सर्वोच्च न्यायालय हे भारताचे मुख्य न्यायाधीश. त्याच्यानंतर लोकसभा सभापती, राज्य विधानसभा याचे उत्तर आहे अध्यक्ष, आणि उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती. खालीलपैकी कोणता भाग हा माहिती अधिकार अधिनियम 2005 मध्ये समाविष्ट नाही. त्यामुळे याचं उत्तर आहे वरीलपैकी एकही नाही. पुढील प्रश्न. जर भारतामध्ये अधिक माहिती अधिकाराचा इतिहास लक्षात घेतला तर असे आढळते की सदर मोहीम ही कोणाच्या नेतृत्वाखाली राजस्थान येथे सुरू झाली होती. तर ही मोहीम जी आहे ती ऑप्शन नंबर सी, म्हणजे अरुणा रॉय यांच्या अध्यक्षतेखाली राजस्थानमध्ये सुरू झाली होती. माहितीचा अधिकार 24 नंबरचा. 2005 कायद्याअंतर्गत कोणते प्रकरण राज्य माहिती आयोगाच्या संबंधित नाही. प्रकरण 4 जे आहे ते राज्य माहिती आयोगाच्या संबंधित नाही. तर माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत अभिलेख म्हणजे काय. अभिलेख याचा अर्थ विचारलेला आहे. 25चं उत्तर आहे ते वरीलपैकी सर्व विधानं जी आहेत ती बरोबर आहेत. म्हणजे कोणताही दस्तावेज येऊ शकतो त्यामध्ये, त्याचबरोबर हस्तलिखित फाईल देखील येऊ शकते. एखाद्या दस्तऐवजाची कोणतीही मायक्रोफाईल असेल किंवा प्रतिरूप पत्र असेल, तसेच अशा मायक्रोफिल्म किंवा संग्रहित केलेल्या प्रतिमेची किंवा कोणतीही नक्कल या ठिकाणी असू शकते. संगणकाद्वारे कोणतीही माहिती इतर उपकरणाद्वारे दिलेली साहित्य असेल याचा देखील समावेश अभिलेखामध्ये केला जातो. 25 प्रश्न बघितलेले आहेत त्याच्यामध्ये, जे की लिपिक मुख्य 2018 पर्यंत होते. बाकीचे प्रश्न जे आहेत ते PDF मी तुम्हाला टेलिग्रामवरती शेअर करत आहे. तिथून तुम्ही जे आहे ती PDF डाउनलोड करून बघू शकता. त्याचबरोबर आपण टेलिग्रामवरती क्विज घेणार आहे, त्यातून तुम्ही जे आहे ते हे जे प्रश्न सोडवू शकता. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ